नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाचं आणखी एक अपयश समोर आलंय। या निवडणुकीमध्ये झालेल्या पैसे वाटपाचे आरोप अभूतपूर्व होते। यासह लक्ष्मी दर्शन, लाडकी बहीण, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या यावरनं नेत्यांची वक्तव्य थेट मतदारांना आमिष दाखवणारी होती। पण याची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगानं कठोर कारवाई केल्याचं काही दिसलं नाही। बघूया। नेत्यांकडून आमिष, निवडणूक आयोग मात्र गप्प। नगर परिषद निवडणूक की पैशांचा चुराडा? लक्ष्मी दर्शनाची वक्तव्य, पैसे वाटपाचे आरोप, लाडकी बहीण, तिजोरीच्या चाव्यांवरून घमासान। निवडणूक आयोगाचं दुर्लक्ष, कठोर कारवाई कधी? आणि आता तो नगर विकास खाता आपल्याकडे आहे, माग आहे आता विकास नाही। बाहेर खाती टाकून झोपात तुम्ही 1 तारखेला लक्ष्मी येणार। बघता काय झोपलाय? नवरा जाताना सकाळी सांगेल, रात्री काही जेवायला येत नाही, तुम्ही समजून जा। गेला आल्यावर एक मंत्र म्हणायचंय, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन। लक्ष्मी दर्शन होतंय ना, करून घ्या। त्यांच्याकडे आलेली संपत्ती ही काही त्यांच्या कष्टाची नाहीये, आणि ती संपत्ती ही तुम्ही घ्या, परंतु मतदान कोणाला करा? आपल्या उमेदवारांना करा। नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारातली ही काही वादग्रस्त विधानं, खुलेआम लक्ष्मी दर्शन, चिकन मटणाच्या पार्ट्यांचा उल्लेख जाहीर सभांमधून झाला, त्याच्या बातम्याही झाल्या। मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई राज्य निवडणूक आयोगाकडून झाली नाही। महायुतीतल्या संघर्षात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरातून पैसे असल्याचं स्टिंग ऑपरेशन केलं, त्यावेळेला त्याचं राजकारण रंगलं। पण निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केल्याचं दिसलं नाही। मतदारांना लुभावण्यासाठी विकासाच्या योजना, प्रकल्पांच्या घोषणा झाल्याच, त्यासोबत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे यावरूनही महायुतीच्या नेत्यांची जाहीर भाष्य गाजली। मत दिलं नाही तर निधी मिळणार नाही असं जाहीरपणे सांगण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ना, त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं। लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीचे उमेदवार निवडा असं सांगण्यात आलं। लाडकी बहीण योजनेवरून श्रेय घ्यायची स्पर्धाही रंगली। एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला, मी गरिबी पाहिली आहे। त्यावेळेस माझ्या आई, माझी पत्नीची मी तगमग पाहिली आहे, तिची काटकसर पाहिली आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं, या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, आणि त्याच्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला। माझ्या परिवारामध्ये सभा होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% बोला बोलाची गाठ पडली। मी काही केलं नाही, पण खरं झालं का? तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले। एकदा जोरदार आपण सगळ्या भगिनी आहे ना, आमच्या लाडक्या बहिणी हात वर करा एकदा। सगळ्यांना हात आहेत ना? ज्यांचे हात वर नाही त्यांचे लाडके बहिणीचे पैसे नाही येणार। एकदा जोरदार टाळ्या वाजवा शीतलताईसाठी। सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची ही विधानं प्रचाराच्या जाहीर भाषणातली असून आयोगानं याबाबत ठोस कारवाई केलेली दिसली नाही। राज्यातल्या या निवडणुका म्हणजे नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली। पोलीस आणि निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप झालाय। नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्तारूढ लोक करतायत असं दिसतंय। फुटाफुटाला मी दाखवू शकेन की किती रिक्षात बसून पैसे वाटप, ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप, बूथवर पैसे वाटप, नंगानाच चालू आहे। प्रचारात बोलायचं ते नेते बोलले, निवडणुकांचा प्रचार संपताना आयोगाला जाग आली आणि आयोगाने वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांना नोटिसा बजावल्या। त्यामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांचा समावेश आहे।
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात सक्रिय असलेल्या निवडणूक आयोगाला नगर परिषदेच्या निवडणुकीत नोटिसा देण्यासाठी इतका वेळ का लागला असा प्रश्न उपस्थित होतोय. निवडणुकांमध्ये आमिषांचा आणि पैशांचा पडलेल्या पावसाला आयोग जबाबदार असल्याचा सूर व्यक्त होतोय. निवडणुकीच्या प्रक्रियात्मक घोळासोबतच या प्रकरणात आयोगाची भूमिका चिंता निर्माण करणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.